गोदावरीचं ते सर्व काम तुम्हाला दाखवले मी इथे जे चालू आहे. तिकडे तसे क्रिया विधी होते. जुन्या इमारती तोडून नवीन इमारतींचे बांधकाम तर चालूच आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मला कुंभमेळा 2026ची कशी तयारी चालू आहे ते दाखवायचं आहे आणि त्याचसोबत रामकुंड परिसरही थोडंसं पाहून घेऊया आपण. चला प्रवासाला सुरुवात. हा आहे तपोवनच्या अलीकड औरंगाबाद रोडच्या इथला पट्ट्याचा रस्ता आणि इथे काम चालू आहे असं आपण जोमाने म्हणतो, पण तसं काही दिसत नाहीत कारण की खूपच कामामध्ये हलगर्जी चालू आहे. खूपच दिवसापासून काम रेंदी आहेत. अगदी रस्त्यावर एवढे मोठे खड्डे झाले किंवा असं काही उंच, हे बघा तुम्ही बघू शकतात, असे काही उंचवटे पडेल आहे की गाडी चालवायला सुद्धा अडचण होते. समोर पाहू शकता निमाणी स्टेशन आहे. आता मी आहे निमाणी स्टेशनच्या इथे आणि इथून चाललो आहे मी आता. तुम्हाला असे लोकेशन दाखवणार आहे आणि मार्केट दाखवणार आहे. मेन म्हणजे तुम्हाला मी दाखवेल कुंभमेळ्याच्या कामामुळे खूप अतिक्रमण हटवण्यात आलेले, झोपडपट्ट्या हटवण्यात आलेल्या आहेत आणि त्या झोपडपट्टीमधला एक हा माणूस सांगत होता की त्याचं पण घर गेलेलं आहे, त्याच्यामुळे तो तिथं भीक मागत होता. व्हिडिओमध्ये पाशा अनेक लोक बेघर झाले, तसा हा माणूस बेघर झालेला आहे आणि पैसे मागत होता. कशी वेळ बदलते, परिस्थिती बदलते, काही सांगता येत नाही. शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू आहे. जुनं नाशिक. हे बघा, अशा प्रकारे सरकारचे कामं चालू आहेत, अतिक्रमण हटवण्याचे कामं चालू आहेत आणि गरज आहे कारण की कामासाठी खूप वाहतूक होते, अडचण होते. राठी सेवा सदन. हे रामकुंडाकडं आपण जातोय आणि निमाणीकडून जातोय, तर तिकडून हा एक रस्ता येतो आणि आम्ही एक दुसऱ्या रस्त्याने आलेलो आहे. तर असा रस्ता, असा खालच्या लेनला जातोय आपण. खालच्या लेनला जाताना रस्ता आहे. मंदिराचं काम चालू आहे बघा. हे जुने घर असतात वाड्यांसारखे, यांची देखभाल केली पाहिजे. हे बघा खूप खराब झालंय, दिसतंय तुम्हाला. ही गल्ली आलो आहे. आई, ही गल्ली कोणती आहे? गल्ली कोणती आहे? हा, काही ठिकाणी व्हॉइस लाऊड आहे, तर थोडं सांभाळून घ्या. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. ते शनी चौक आहे, तुम्ही बघू शकता इथे. ही दुकानं पूर्ण बंद झालेत कारण की इमारत जुनी झाली आहे ना, तर मग ती सांभाळता येत नाही. तुम्ही बघू शकता जवळपास पूर्ण गल्लीमध्ये आखेच्या आखे दुकाने एकदम बंद आहे. कुंभमेळ्याचे काही बिल्डिंगचे कामं चालू आहेत आणि नोटीस पण देण्यात आली सरकारकडून. अतिक्रमण पण चालू आहे आणि नव्याने बांधकाम चालू आहे. महालक्ष्मी निवास एकदम चिवळगात. नाशिक गव्हर्नमेंट मदत पण करते, त्याच्यामुळे काही दुकानं बंद आहेत. पाहू शकतात हे झाडाचं वय किती जुनं असेल काही सांगू पण शकत नाही आपण. खूप जुनं झाड आहे. मी लहानपणापासून हे अनेक आले पाहिजे. लक्ष्मी किती सुंदर आहे ना. झाड पण खूप जुनं असेल. हे पोहोचलो आपण. पाहता पाहता पोहोचलो.
आता नाशिकमध्ये कुंभमेळ्याची जिथे सर्वात जास्त गर्दी होणार तिथे तुमचं स्वागत आहे. तुम्ही बघू शकता कामं कसे चालू आहेत. पाहता पाहता पोहोचलोय आपण. आई बोरं घेतीये. इमारतींची देखभाल करणे पण गरजेचं आहे. का आता कुंभमेळ्याचे काम चालू आहे, पण तोडफोड करण्याच्या ऐवजी साफसफाई पण केली पाहिजे. बघा मंदिराचं काहीतरी देखभाल चालू आहे. चालू आहे मंदिरामध्ये. दिव्याच्या मंदिरात देखील पाहत होतो अनेक बेघर होते. कसं रात्र दिवस काढत असेल थंडीचं काय ठाऊक. तो फोकस पाहू शकतात. जो ॲरो दाखवतोय ना तिकडे एक जुनं मठ होतं, ते तोडायचं काम चालू होतं. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे पुढे. काही व्हिडिओ जस्ट संधी पाहून शूट केले आहेत. आज तुम्हाला जुनं नाशिकही दाखवणार, नाशिकचं पूर्ण दाखवणार आहे आज तुम्हाला. बांगड्या. पुलावरून वाहतूक बंद आहे त्याच्यामुळे हा कठडा करून ठेवले. क्लोथ्स आहेत, कपडे आहेत. इथून बघा, इथून तुम्हाला सर्व दिसणार आहे. हे बघा आता मी जस्ट जिथून आलो आणि जिथं उभा आहे तिथं आठवडा बाजार भरतो आणि तिथून आपल्याला रामकुंड दिसते समोर. इथे गाळ काढण्यात आला, त्याची व्हिडिओ काढेल आहे, ती तुम्हाला पुढे दाखवेल याच ब्लॉगमध्ये. पाहू शकता तुम्ही. आता हे खाली पण दुकान आहे, ते पण दाखवता येईल तुम्हाला. पण मी ते खाली चालू नाही, ते पण सर्व देवाच्या वस्तू आहेत तिथे पाहू शकतात. कुंभमेळ्याची कामं चालू आहे त्याच्यामुळे पाणी कमी केलेलं आहे. असं आहे सध्या रामकुंड. तिकडे येते पाहू शकता. झूम करतो मी, ब्लर दिसतंय. जमलं तर तिकडे पण जाईल मी, सर्व दाखवणार आज. बघा असा कचरा नाही केला पाहिजे, कचरा नकोय. असं खूप जास्त कचरा पण दिसतोय पाहू शकता तुम्ही. पक्षी बघा, पक्ष्यांचा थवा किती सुंदर आहे. मी 2 दिवसापासून पाहतोय ना रेग्युलर गाळ काढला जातोय, पण रेग्युलर लोक येतात आणि घाण करत राहिलेत. JCB यूज केला जातोय गाळ काढण्यासाठी आणि पुलाची अवस्था पण खूप बिकट झालेली आहे, त्याच्यामुळे वाहतूक बंद केलेली आहे. जस्ट मला आता सांगितलं की इथले काही दुकाने ह्या समोरच्या एका गल्लीमध्ये शिफ्ट झाले, तर त्या गल्लीमध्ये आपण घुसून बघूया कशा प्रकारे टाकले गेलेत. पोटासाठी संघर्ष, दुसरं काय. हे बघा, हीच ती गल्ली आहे. गल्ली आहे जवळ, समोसे आहेत आणि या गल्लीमध्येच हे बघा तुम्ही बघू शकता गल्लीमध्ये दुकान आहेत. तर एकदम छोट्याशा ठिकाणी काहीतरी चालू केलेले आहेत व्यवसाय. मध्ये घुसलो आणि तेवढ्यात गल्ली दिसली, म्हणतो चला गल्ली इकडून जाऊन बघूया. जे नेहमीचे ते इथेच व्यवसाय करणारे काही आहेत, पण काही तिकडून जे अतिक्रमण दुकानं तुटले त्याच्यामुळे इथे आलेत. विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट. काही म्हणा, पण वातावरण फ्रेश आहे इथे, स्वच्छ खूप ठेवलेलं आहे, सुंदर आहे. किती छान आहे. हा रेवर कारंजा इकडे आणि दैपलाकडे इकडे. ठीक आहे चालेल. ज्यांनी इथं दुकान टाकले त्यांचं घराच गल्लीमध्ये, ते काका सांगत होते आता. श्रीमंत साक्षी गणपती
पिशवीने पूर्ण झाकलं त्याच्यामध्ये दिसत. काम चालू आहे, मूर्ती खराब होऊ नये त्याच्यामुळे मूर्तीवर झाकण तर ठेवलेलंच आहेत, पण मंदिराचं असं देखील डागडुजीचं काम चालू आहे. वाव, मस्त आणि खूप सुंदर दिसत आहे, खूपच सुंदर पाहण्यासारखं आहे. जुन्या इमारती तोडून नवीन इमारतींचे बांधकाम तर चालूच आहे, पण मेजर म्हणजे कुंभमेळ्याची तयारी काय चालू आहे ना, ते एवढं काही दिसलं नाही, स्पष्ट झालं नाही, कारण की अजून रस्ते मोकळे केलेले नाहीये. ते बघू शकता तुम्ही की या ज्या गल्ल्या आहेत ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये भरतात. कुंभमेळ्याच्या वेळेस खूप जास्त भरतील ह्या गल्ल्या. मार्केट फिरून आल्यानंतर तुम्हाला दाखवतोय मी. संध्याकाळचं टायमिंग झालेलं आहे आता. जेव्हा मी गेलो होतो आणि जेव्हा पूर येतो ना, हे सर्वच्या सर्व बुडेल असतं बरं का. जेव्हा पूर येतो ना, जाताना तिकडून आहे ना, तिकडून गेलो होतो आम्ही आणि येताना इकडून आलेलो असं खाली. इकडून असे सर्व गाड्या लागेल आहेत. आता हे गाड्या येतात इथं, ठीक आहे ना, पार्किंगला पैसे देण्यापेक्षा इथं लावतात. काय काय ठिकाणी इथे सुद्धा पार्किंग घ्यायचे पहिले लोक, पण काही काही लोकांना माहिती आहे की इथं पार्किंगचे पैसे द्यायची गरज पडत नाही. हा, जर का पुढे असेल तर पुढे पडते गरज तिकडे, पण इथं काही द्यायची गरज पडत नाही. आणि शक्यतो इथले जे रहिवासी राहतात ना, ते गाड्या लावतात, कारण की त्यांना माहिती आहे. ते पुन्हा असा विषय. आता माझा भाऊ म्हणतोय त्याच्याकडून पार्किंगचे पैसे घ्यायचे, त्याला माहिती नव्हतं. त्याच्यामुळे हे बघा, इथे ते लोक आहेत ना, ज्याला माहिती आहे ना तो बरोबर काय ना काय डील करतो. आणि घ्यायचे असेल तरी पण जर का तुम्ही इथे साफसफाई करा. हे बघा किती घाण आहे तिथे. जर का करायचं असेल तर साफसफाई करा, देखभाल ठेवा. देखभाल कोण ठेवतं? सरकार ठेवतं. आता मला याच्यावरून आठवतं, आपण तेव्हा रेल्वे स्टेशनला जातो, मुंबईला कुठे पण असेल तर तिथे आपण 5 रुपये देतो आणि लघवी वगैरे जातो. आणि मला हे कळते ते 5 रुपये कसले येतात, कारण की जे शौचालय असतात ना, ते सफाई करायचे सरकार पैसे देतात. आता हे बघा, पुढे शौचालय म्हणून तुम्हाला दाखवतोय मी, तर सरकार पैसे देते. तिथे कर्मचारी राहतात, विचारायला पाहिजे जेव्हा तुम्ही कधी वॉशरूमला जात असत. हे बघा, हे पुढे वॉशरूम दिसते का? एकूण असे. आणि रात्री अजून सुंदर दिसतं नाशिक. आणि असे अनेक ठिकाणी केलेलं आहे असं. आणि माझ्या भावांना कसली धावपळ असते किंवा आईला कसली धावपळ असते ते त्यांनाच माहिती. आता ब्लॉग कसा वाटला तुम्हाला सांगा. दोघे जण एवढे जोरात चालत होते, पटापट की बस कधी. दोघे जण सुपडं घ्यायला मागे थांबलेत आणि मग तिथे गेल्यावर मला कळालं कदाचित त्यांना सुपडं घ्यायचं होतं, त्याच्यामुळे ते धावपळ करत होते. हे बघा, सुपडं घ्यायला थांबलेत. आई चल पटकन. आता तुम्हाला ते इथले जे कामं चालू आहेत एक्झॅक्टली रामकुंडाचे इथले ते दाखवून देतो एकदा. आणि इथे सर्व जे आता मी तुम्हाला इथे दाखवतोय ना, हे इथे JCB आहे. इथे सर्व आहे ना दुकानं असणार आहे. म्हणजे जे कुंभमेळ्याच्या वेळेस असणार आहे ना ते. आणि इथं मोकळ्या ठिकाणी म्हणजे इथे जे दिसतंय त्या ठिकाणी JCBने कामं चालू होते. त्याचे सर्व फुटेज वगैरे मी तुम्हाला इथून पुढे दाखवणार आहे. आता इथून पुढे ज्या व्हिडिओमध्ये आहेत जेव्हा रेकॉर्डिंग केलेले फुटेजेस आहेत सर्व मी बोलता चालता तुम्हाला दाखवणार एका बाजूला, तर पाहत राहा. आणि काम खूप जोमाने चालू आहे.
दुकानं असणार आणि पोलिसांची जी म्हणजे आपण जी व्यवस्था म्हणतो सरकारची व्यवस्था असते ती व्यवस्थाचे सिक्युरिटीचं असणार इथे. हे बघा इथे फ्रुट्स वगैरे आहे सर्व. माहिती अधिकार या नियमाचा फायदा घेऊन तुम्ही पण सर्व माहिती इंटरनेटवरून घेऊ शकतात कशाबद्दल कुंभमेळ्याची कुठे काय व्यवस्था आहे ते. आणि जर का तुम्हाला जमत असेल तर नक्कीच व्यवसायासाठी प्रयत्न करून बघा, कारण की आपल्यासाठी कुंभमेळा आलेल्या नाशिककरांनी त्याचा लाभ घ्यायला पाहिजे. आणि जर का तुमच्याकडे आहेच उपलब्ध पैसा किंवा तुमच्याकडे आहे साधन तर तुम्ही नक्कीच त्याचा उपभोग घ्या. आणि हे बघा जोरदार कुंभमेळ्याचं काम चालू आहे तुमच्या समोर आहे, पाहू शकता तुम्ही. तर मारुती मंदिर पाहू शकता, इथे हे सर्व भेटतात. सर्व भेटतात. इकडं पण आहे हे बघा असं शंख सर्व वस्तू भेटतात असं. तर मेन म्हणजे तुम्हाला मारुती मुद्दा मी पुराची व्हिडिओ टाकली कारण की मारुती म्हटले की आपल्या नाशिकसाठी पूर किती झालेला आहे, धोकादायक पूर आहे का नाही त्याची चेतावणी देणारे म्हणजे एक आपले हे बजरंगबली आहेत. आता तिकडे माझं जे स्पोर्ट दिसते ना तिकडे आहेत रामकुंड, इकडे दशक्रिया विधी वगैरे होते. तिकडे दशक्रिया विधी होते. मी पूर्ण नाशिक फिरून तुम्हाला जी व्हिडिओ दाखवतोय ना त्याच्यामध्ये एक फायदा आहे, मी तुम्हाला एक एक स्टेपनी रामकुंडाकडे जवळ येतोय. हे बुधवारी मार्केट असतं. काका इथे मार्केट कधी असतात, वार कोणता आहे? बुधवार आहे ना? हा मार्केट असतं. जर का खरेदी करायचं पूर्ण भरेल असतं बुधवारी. हा 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 त्याच्या खाली तिकडे मार्केट आठवडे बाजार. तर तो तिकडे त्यांनी सांगितलं, ते मंदिर दाखवलं होतं ना आधी मी तिकडे. चला आता इथून जाऊया आपण. नाशिक जुनं नाशिक एकदा तुम्ही पाहून घ्या, कारण की जे जुनं कन्स्ट्रक्शन आहे ते खूप तोडलं जात आहे आणि हे पण त्यापैकी एक असू शकतं. जुनं कन्स्ट्रक्शन आहे कसं आहे ना, हे स्ट्रक्चरच वेगळं होतं. म्हणजे हे बघा पायाला मांजा टाकला, स्ट्रक्चरच वेगळं होतं पहिले जे असेल. पालेश्वर मंदिर सोमवार आहे आज, तर आज गर्दी पण आहे इथे. महादेवांचं मंदिर. आणि जर का तुम्ही आलाच सोमवारी तर कपालेश्वर मंदिरामध्ये नक्की जायचं, दर्शन घ्यायचं महादेवांचं. तेवढं ते वेळ काढायचा आणि संध्याकाळी जर का असेल तर महाआरतीला थांबायचं, कारण की खूपच एक प्रसन्न वाटतं आणि फ्रेश वाटतात. आणि आपल्या महादेवजींचं एवढं पूजनीय ज्योतिर्लिंग आपल्या नाशिकमध्ये आहे तर हे आपलं भाग्यच आहे. अनेक लांबून लोक येतात, दर्शन घेतात, तर आपल्या नाशिकमध्ये घेऊ शकतो आपण, का नाही घ्यायचं. तिकडे काम चालू आहे, सगळं बंद आहे, पॅक केलेलं आहे. सदन इमारत पाडण्याचं काम चालू आहे. रामकुंडापर्यंत पोहोचलो आहे आपण आता. कुंभमेळ्याची तयारी, इमारत पाडण्याचं काम चालू आहे. आता हे चाललंय, मी तुम्हाला दाखवलं होतं नाही का रामकुंड आणि विधी क्रिया जिथं होता ते प्लेस आहे. इथे मध्ये जातात. हे प्रत्येक मंदिर आहे आणि ज्योतिर्लिंग आहेत. या प्रत्येक मंदिराची एक वेगवेगळी मान्यता आहे. नाशिक का तीर्थस्थान आहे ना हे तुम्हाला इथं आल्यावरच कळेल.
आणि जेव्हा इथले लोकांशी म्हणजे जे माहिती आहे त्यांना, जुने लोक आहेत त्यांच्याशी जेव्हा आपण भेटतो बोलतो तेव्हा आपल्याला समजते ही सर्व गोष्ट. आता इथे जास्त तुम्हाला गर्दी दिसत नाही, पण सकाळी सकाळी इथे खूप गर्दी असते आणि इथे दशक्रियाचे विधी होत असतात. हे बघा, हा सर्व एरिया पॅक असतो. तुम्ही जर का माझा त्र्यंबकेश्वरचा नारायण नागबलीचा ब्लॉग पाहिला नसेल तर तो पण बघा. आणि तुम्हाला इथून इथं आल्यावर मला ती आठवण येते, त्र्यंबकच्या ब्लॉगची आठवण येते. बाबा माहिती सांगतायत. आता इथे पाणी कमी आहे कारण की कुंभमेळ्याचं काम असल्यामुळे तिथे पाणी सोडेल नाहीये, पाणी कमी आहे. हे बघा, आताही कोणती तरी विधी चालू आहे इथे दशक्रिया विधी होते. आता हे लहान मुलांचं खेळायचं लागले होते. एकूण काही असं आहे. इथे लोक पिकनिकला सुद्धा येतात संध्याकाळी. नाशिक म्हटलं ना, एका ठिकाणी विविध रंगाने नटलेलं आहे. आता इथे पाणी कमी आहे हा, त्याच्यामुळे ते बोट्स आहेत ना ते तिथे आहेत. सध्या त्यांचा धंदा नाही, पण इथे पूर्ण पाणी असतं. मी त्याचा फोटो पण आहे माझ्याकडे, तो फोटो तुम्हाला शेअर करेल मी. आता इथे पाणी कमी नाही, तर इथे असं पाणी नसतं. हेच तुम्हाला दाखवायचं होतं मला मेन. म्हणजे रेग्युलर जर का तुम्हाला तो फोटो शेअर करतो मी, रेग्युलर जर का तुम्ही आले इथे तर तुम्हाला इथे पाणी पाहायला भेटेल. आणि कोणती ती शूटिंग आहे पिक्चरची, कोणता होता तो? गोदावरीची पिक्चरची शूटिंग इथंच झालेली होती, मूवीची शूटिंग. त्या मूवीच्या शूटिंग वेळेचा फोटोचे गोदावरीचा जे त्यांनी रावण जाळला होता, दहन केला होता, तो तिथे केला होता. त्याचे पण मी इथे आलेलो होतो तेव्हा शूटिंगसाठी. त्याचा माझ्याकडे फोटो आहे, मी तो तुम्हाला फोटो दाखवेल, शक्यतो याचा फोटो दाखवेल. आता मेजर ते दाखवायचे इथे जे काम चालू आहे ते, तर ते काम तुम्हाला पटकन दाखवून देतो आणि मग इथंच आपला ब्लॉग एंड करणार मी. हे बघा, अनेक ठिकाणी इमारती तोडल्या कारण की तिथे नव्याने इमारती बांधायच्या आहेत आणि JCBने काम करण्यात आले, साफसफाई करण्यात आली, क्लीन करण्यात आले. मी तुम्हाला बोललो होतो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल, तर ही बघा ती व्हिडिओ. त्याच्यामुळे तुम्हाला सर्व ज्या फुटेजेस आहेत त्या सर्व समजत आहेत की कशाबद्दलच्या आहेत, कशा आहेत, काय नाही. स्वच्छ पण पाहिजे, सुंदर पण पाहिजे आणि सिक्युअर पण पाहिजे. गोदावरीचं ते सर्व कामं तुम्हाला दाखवले मी इथे जे चालू आहे ते. आता हे सेफ्टीचे काम आहे, इकडे जे बोट करतोय मी ते तिकडे सेफ्टीचे काम आहेत आणि इकडं जागा मोकळी राहावी त्याच्यासाठीचे काम आहेत. हा जो प्लेस आहे हे बघा, जे दिसते ना बोट तुम्हाला दाखवतोय मी इमारतीचं, सिक्युरिटीसाठी सर्व चालू इथे. म्हणजे जे लोक येतील तिथे जास्त काही राहण्याचं नाही आहेत, पण इथे जे लोक येणार त्यांची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे, सगळं कॅमेरा सिक्युरिटी पाहिजे आणि सर्व सेटअप व्यवस्थित पाहिजे ना, कॅमेरा सिक्युरिटी पाहिजे. इथे जे राहायला लोक येतील ते येताना जाताना व्यवस्थित पाहिजे, जास्त धांगल होऊ नये, दंगामस्ती होऊ नये. कारण की कुंभमेळा म्हटलं तर खूप गर्दी असते आणि ह्या वेळेचा कुंभमेळा खूप मोठा आहे, त्याच्यामुळे तर हे कामं करण्यासाठी हे त्यांनी व्यवस्थित मोकळं करत आहेत. पाहून घ्या तुम्ही. दुकानं अशीच तोडण्यात आली जी अनधिकृत होते. रस्ते मोकळे करण्यात आलेले आहेत. अतिक्रमण खूप खतरनाक होतं, ते मोकळं करण्यात आलेलं. अहिल्याबाई होळकर पुलाखाली लोखंडी शेड्स तयार केला ज्याच्याने पाण्याचा फ्लो कंट्रोलमध्ये राहील. व्यवस्थित मोकळं करत आहेत. पाहून घ्या तुम्ही. आता इथेच म्हणजे नाशिकमध्ये काहीचं हे दृश्य पाहिलं रात्री आणि ते थोडंसं मनाला दुःख देणारं असतं. ते तुम्हाला मी हे पूर्ण काम काय चालू आहे ते दाखवलेलं आहेत आणि हा बघा कसं पाहतोय मस्तपैकी.
इतका भारी बसला ह्याच्यामध्ये. तर तुम्हाला सर्व काही दाखवलं आहे जे ते दाखवले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. कमेंट करायला विसरू नका. घेऊन येईल पुढं दुसरा ब्लॉग तुमच्या समोर. आणि सकाळी इथं सर्व दशक्रिया चालतात ते सांगितलं तुम्हाला, सर्व काही सांगितलं आता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. आशा आहे तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल आणि जर का तुम्हाला आवडला असेल माझा प्रयत्न तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, लाईक करा.